सर्व काव्यरसिकांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आजच्या या भागात आपण एक अतिशय सुंदर आणि खूप जुनी असलेली एक कविता बघणार आहोत. तिचं रसग्रहण करणार आहोत. ही कविता म्हणजे कृष्णाचा धावा. मला वाटतं कदाचित 67 किंवा 68च्या काळात 5वी-6वीला असताना ही कविता आम्ही शिकलेली आहे आणि ही कविता आधारलेली आहे पांडवांच्या वनवासातील एका प्रसंगावर. पांडव हे द्यूत क्रीडेमध्ये हरल्यानंतर अर्थातच त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सुनावलेला असतो आणि त्यानुसार पांडव वारणावतून पुढे गेल्यानंतर कौरवांच्या दूतांना समजतं की पांडव कुठं आहेत आणि त्यांनी कौरवांना सांगितलेलं असतं आणि कौरव एक कट करतात. त्या कटानुसार त्यांनी दुर्वास ऋषींना पाचारण केलेलं आहे आणि दुर्वासांना सांगितलेलं आहे की पांडव वनवासात आहेत, त्यांना भेटून या. यात कौरवांचा स्वार्थ असतो की दुर्वास तिथे गेल्यानंतर जर पांडवाकडून, कारण पांडवाकडे खायला कुठलीच एक दाणा नाही आहे आणि पांडवाकडून यांचं सत्वहरण निश्चित होणार, यांचा अपमान होणार, पांडवाकडून यांचा आदर सत्कार होणार नाही. त्यानुसार ते तिकडे त्यांना पाठवतात. दुर्वास ऋषी पण पांडवांना भेटायचं या हिशोबानं जंगलात जातात. रात्र झालेली असते आणि तेव्हा मात्र धर्मराज आणि इतर पांडवांना अतिशय चिंता होते, चिंताग्रस्त होतात ते. त्याच वेळेस द्रौपदी पण चिंताग्रस्त होते आणि मग हा सगळा कावा लक्षात आल्यानंतर मात्र ती आपला सखा, आपला प्राणसखा, आपला मानलेला भाऊ श्रीकृष्ण याचा धावा करते की हे देवा, तुझ्याशिवाय आमचा पाठीराखा कोण आहे आता, आणि ऋषीवर हे आमचं सत्वहरण करावयास इथं आलेले आहेत. त्यामुळे देवा, तूच आमचा पाठीराखा आणि या संकटातून तूच आम्हाला बाहेर काढू शकतोस. तर या प्रसंगावर आधारित ही कविता खूप जुनी. ऐकूया आपण ही कविता. कृष्ण धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे पांडव असता वनवासी, कळले कौरवासी, त्यांनी पाठविले हे ऋषी, सत्वहरावयासी. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. देवा धावरे. द्रौपदी म्हणते, रात्र झाली से 2 प्रहर, आले ऋषीश्वर भोजन मागती. सत्वर करू कैसा विचार, देवा धावरे. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे तुझा भरोसा मजा आहे, म्हणून ऋषी आले आहे, त्यांनी पाठविले लवला हे, येऊन करशील साह्य. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. देवा धावरे.
आज का निष्ठुर झालासी, कुठे गुंतलासी, माझी होईल बाग गती कैसी, अनाथ मी परदेशी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे. साता खंडीचे हे अन्न, दुर्वासा भोजन, मी इकली तुझवीन, त्यजिल आपुला प्राण, देवा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे कुठे गुंतलासी, जेवा येसवासी, मी कष्टी आहे देवराया, ये संकटहाराया, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे. कंठ शोषला अनंता, प्राण जाईल आता, पदर पसरीते तुझ दाता, हे रुक्मिणी कांता, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे. तुझी बहीण मी धाकटी, अन्न घाली पोटी, देव उठविले जगजेठी, चरणा घाली मिठी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे. ऐकुनी बहिणीची करुणा, आला यादव राणा, द्रौपदी धावून लागे चरणा, उद्धव जगजीवना, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, देवा धावरे कृष्णा धावरे. आणि हा कृष्णेचा म्हणजे द्रौपदीचा धावा ऐकून प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे आलेले आहेत. त्यांनी अक्षय पात्र द्रौपदीला दिलेलं आहे आणि त्यामुळे ऋषीवर आणि ऋषीवरांसोबतचं पूर्ण ब्राह्मण इतर ऋषी हे अगदी जेवून तृप्त झालेले आहेत. आणि यानुसार श्रीकृष्णानं तिचा धावा ऐकून तिचं दैन्य निवारण केलेलं आहे, तिचे कष्ट निवारण केलेलं आहे, तिचं त्यांचं सत्व टिकवलेलं आहे. ही कविता जर आपणास आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉरवर्ड, शेअर आणि लाईक पण द्या. धन्यवाद.